नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। आज मी तुमचे ब्लाऊज संबंधी सर्व प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे, सर्व डाऊट तुमचे क्लिअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा। ब्लाऊजचा गळा उतरतो, शोल्डर उतरतो, ब्लाऊजची मागची साईड समोर येते, ब्लाऊज फिटिंगमध्ये परफेक्ट बसत नाही, ब्लाऊजच्या गळ्याचा आकार व्यवस्थित येत नाही, सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन या व्हिडिओमध्ये आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे पहिले आखून ठेवलेले आहे, माप आपण नंतर टाकू। तर चला मी तुम्हाला पहिली ट्रिक सांगते। गळ्याला आकार व्यवस्थित येण्यासाठी आणि शोल्डर उतरू नये यासाठी आपल्याला खालून गळा जास्त घ्यायचा आहे आणि वरून गळा कमी घ्यायचा आहे। मी तुम्हाला इथे लिहून देते, खालून गळा जास्त घ्यायचा आणि वरतून कमी घ्यायचा आहे। तर बघा ते कसे, याने आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित येईल आणि आपला गळा उतरणार नाही। बघा हे शोल्डर आहे, हे शोल्डर जर खाली उतरत असेल, बघा हे शोल्डर असं खाली उतरत असेल तर आपल्याला असा खालून खोल आकार द्यायचा आहे आणि वरती निमुळता आकार द्यायचा आहे। तर बघा वरती 2 आहे तर आपल्याला पाव इंच कमी करायचं आहे, वरतून पाव इंच कमी करायचं आहे। मी समजण्यासाठी तुम्हाला 32 साईजचं माप काढून दाखवणार आहे। तर बघा 32चा चौथा भाग येते 8 इंच, तर 8 इंचावर आपण मार्किंग केलेली आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे 10 इंच। गळा आपण 2 इंचाचा घेतलेला आहे आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच। म्हणजे सुरुवातीपासून जर टेप ठेवले तर 5 इंच आपण आखून घेतलेले आहे शोल्डरपर्यंत। इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल। तर आता आपला गळा वरचा 2 इंचाचा आहे, तर त्यात आपल्याला वरतून पाव इंच कमी करायचा आहे। तर बघा मी इथे पाव इंच कमी करते, म्हणजे आपला गळा 1.25 इंचाचा झाला। आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण मार्किंग केलेली आहे तिथे टेप ठेवायचा आहे आणि जितके 3 इंच शोल्डर होते तितके 3 इंच शोल्डर मोजून घ्यायचे आहे। शोल्डर बी तुमचे पाव इंच आतमध्ये येणार आहे, म्हणजे गळा तुमचा उतरणार नाही आणि शोल्डरही उतरणार नाही। आणि खालून आता आपल्याला पाव इंच शिल्लक घ्यायचं आहे। हे बघा खालून किती सुंदर गोल आकार आहे, म्हणजे खालून आकार आपला व्यवस्थित येणार आहे आणि वरतून निमुळता भाग झाल्याच्याने आपले उतरणार नाही। तर खालून आपल्याला पाव इंच वाढून घ्यायचं आहे, 2 इंच होते तर 2.25 इंच करायचे आहे। तर बघा 2.25 इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे। आता वरच्या पॉईंटवर आणि खालच्या पॉईंटवर आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपली तिरकस लाईन आलेली आहे, म्हणजे वरती आपला गळा निमुळता होईल आणि खालून गळा खोलगट होईल, यामुळे आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित येईल। शिल्लकची लाईन मी मोडून घेतलेली आहे आणि गळ्याला आता आपण बरोबर लाईन ड्रॉ करून घेऊयात। आता आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता गळ्याचा आकार किती खालून गोल व्यवस्थित आलेला आहे। तुम्ही अशा तऱ्हेने जर ब्लाऊज कट केला, ह्या टिप फॉलो केल्या तर तुमचा ब्लाऊज कधीच चुकणार नाही। तर बघा आकार किती व्यवस्थित आलेला आहे। आता आपल्याला मुंडा जो आपण आतमध्ये घेतलेला आहे तो पाव इंच लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे मुंडा पाव इंच आपला आतमध्ये येणार आहे। तर आता तुम्हाला दुसरी टिप सांगते, आपला गळा उतरू नये त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने पाव इंच शिलाईमध्ये जास्त घ्यायचं आहे, शोल्डरमध्ये तितकंच ठेवायचं आहे आणि गळ्याच्या साईडने पाव इंच आतमध्ये शिलाई घ्यायची आहे। ते कसे तर मी तुम्हाला दाखवते। तर बघा गळ्यापासून आपल्याला शोल्डरपर्यंत तिरफी रेष ओढायची आहे। गळ्याच्या साईडला आपल्याला पाव इंच मार्किंग करायची आहे, पाव इंचावर आतमध्ये मार्किंग करायची आहे आणि शोल्डरपर्यंत तिरफी न्यायची आहे। यामुळे काय होईल, जे तुमचा गळा खाली उतरतो तिथे तुम्हाला फिट होणार आहे, वरती तुम्हाला फिट राहील, म्हणजे तुमचा गळा उतरणार नाही। हे टिप्स खूप यूजफुल आहे। तर मी तुम्हाला ब्लाऊजमध्ये दाखवते। तर बघा गळ्याच्या साईडने आपल्याला इथे पाव इंच आतमध्ये शिलाई घ्यायची आहे, यामुळे गळा तुमचा व्यवस्थित बसेल आणि खाली पडणार नाही। आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊ। समोरच्या साईडला आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायची आहे आणि मागच्या साईडला 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे। वरतून आपल्याला टेप दुमटवायचा आहे, त्याचा मध्य काढायचा आहे। बरोबर जिथे मध्य काढलेला आहे तिथे आपल्याला समोरचा आकार द्यायचा आहे। बघा मी कसा समोरचा आकार देत आहे आणि मागच्या साईडचा आकार आपल्याला थोडा बाहेरून द्यायचा आहे, 1.5 इंचावर द्यायचा आहे। तर माझे आकार देऊन झालेले आहेत।
आता मी तुम्हाला तिसरी टिप सांगणार आहे. त्या अगोदर एक महत्त्वाची टिप्स, आपला जो मुंडा असतो ना त्यामध्ये जी शिलाई मार्जिन आपली ठेवलेली असते तिथे आपल्याला तिरकस लाईन ड्रॉ करायची आहे. जशी मी तिरकस लाईन ड्रॉ केलेली आहे. त्याने काय होईल की आपला मुंडा व्यवस्थित बसेल, मुंड्याला चुन्या चोळ येणार नाही. आता तिसरी टिप्स मी लिहून देते. जो मुंडा आहे ना आपला, तिथे कधी कधी आपले ब्लाऊज ढिले होते. आपले ब्लाऊज तिथे खूप ढिले असल्याच्याने आपला गळा हा खाली पडतो, शोल्डर खाली पडतो. तर फिटिंगला आपला ब्लाऊज व्यवस्थित करायचा आहे. फिटिंग बरोबर मोजून घ्यायची आहे. शिलाई मार्जिन करून तिथे थोडंसं अर्धा इंच फिट करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतच आहे ती कशी. हे फिट केल्याच्याने आपले गळा खाली उतरणार नाही. आता चौथी टिप्स. आता समजा आपलं ब्लाऊज शिवलेलं असणार, तर कस्टमरनं समजा आपल्याला म्हटले की ब्लाऊज उतरतो, शोल्डर उतरतो, तर मग काय करायचे? ब्लाऊज शिवून झाल्यावर तर आपल्याला तिरकट जी लाईन दिलेली आहे तसे नंतरही आपल्याला गळ्याच्या ठिकाणी फिट करता येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपलं ब्लाऊज असते ना, समोर आय हुकाचा जो पार्ट असतो, हे बघा आय हुकाचा पार्ट आहे, तिथे काय करायचं आहे आपल्याला, आय हुक हाताने जे आय असते ना, ते आय अर्धा इंच आतमध्ये बनवून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे अर्धा इंच आतमध्ये एक आय तयार करून घ्यायचा, जेणेकरून तुमचा गळा फिट राहील आणि शोल्डर उतरणार नाही, गळा फिट राहील. आणि एकही आपल्याला आतमध्ये लावायची आहे, थोडी हुक अर्धा इंच आतमध्ये लावायची आहे. याने तुमचा गळा मोठा जर असला तर परफेक्ट बसल आणि शोल्डर उतरणार नाही. इथे मी तुम्हाला लिहून देते. आय हुक पट्टीमध्ये आय पाव इंच आतमध्ये करायचं आहे आणि हुक पाव इंच आतमध्ये लावायचा आहे. हे मी 4 टिप जे सांगितलेले आहे तो गळा उतरतो त्यासाठी. मी अजून काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, तेही तुम्ही लक्ष द्या. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप मैत्रिणीचे ब्लाऊजचे प्रॉब्लेम असते की मागची साईड ही आमची पुढे येते. तर बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. जी मागची साईड आहे ना ती आपली पुढे येते आणि मागची साईड पुढे काय येते तेही तुम्हाला मी सांगणार आहे. गळा समोरून आपला खाली येतो. तर बघा, कधी कधी काय होते, आपण शिवता शिवता मागची बाजू ही आपली जास्त होते आणि समोरची बाजू कमी होते. म्हणजे मागची बाजू जर 14 झाली तर आपली समोरची बाजू थोडी जास्त पाहिजे, अर्धा इंचानं जास्त पाहिजे. हा तर माझा अनुभव आहे. तर काय होते, मागची बाजू कमी होते. मागची 14 असली तर समोरची आपली 13 होते. त्यामुळे काय होते, मागची बाजू आपली अर्धा 1 इंच समोर येते. त्यामुळे आपल्याला काय करायचे आहे, मागची जी बाजू आहे त्यापेक्षा 1 इंच समोरून आपण ऑलरेडी घेतच असतो. शिलाईमध्ये जाऊन बरोबर होणार. म्हणजे मागची आणि समोरची साईड आपल्याला बरोबर घ्यायची आहे. उलट आपल्याला काय करायची आहे, समोरची बाजू पाव इंच अर्धा इंच जास्त घ्यायची आहे. म्हणजे जे मागचा गळा जो उतरतो, मागची साईड जे समोर उतरते, तर आपली समोरची बाजू जास्त होऊन बरोबर शोल्डर जिथेच्या तिथे राहणार आहे. ही टिप खूप पद्धतशीरपणे मी तुम्हाला सांगितलेली आहे, ही नक्की फॉलो करा. म्हणजे समोरचा भाग जास्त झाला तर तो थोडासा मागे येईल, आपल्या शोल्डरवर येईल, पण मागचा ब्लाऊज समोर कसाच येणार नाही. नंतर अजून मी तुम्हाला सांगते, कधी कधी काय होते, खूप बाया काय करतात, समोरची क्रॉसपट्टी मोठी घेतात आणि छातीचा भाग खालून कमी घेतात. त्यामुळे काय होते, आपली छाती बरोबर आपल्या ब्लाऊजच्या कटोरीमध्ये बसत नाही आणि आपला ब्लाऊज समोर उचलला जातो. त्यासाठी मी तुम्हाला एकच ट्रिक सांगेल की जी क्रॉसपट्टी असते ना ती थोडी छोटी घ्यायची आहे. कटोरीचा आकार असा खाली व्यवस्थित आला पाहिजे. क्रॉसपट्टी ही थोडी छोटी घ्यायची आहे, म्हणजे आपली कटोरीला चांगली स्पेस मिळेल, जागा मिळेल. आता तुम्हाला तिसरी टिप्स सांगते. आता मागच्या साईडला ब्लाऊज आपला वरी उचलल्या जाते. तर का उचलल्या जाते तर मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर बघा, माझ्या ब्लाऊजचा आकार मागच्या साईडला किती व्यवस्थित आलेला आहे, एका रेषेत आहे. कधी कधी काय होते, काही जणांचे ब्लाऊज हे गळ्याच्या साईडला ब्लाऊज उचलतो आणि मुंड्यामध्ये खाली येतो. तर ते कसे मी तुम्हाला दाखवते. आता मी ही पहिले ड्रॉ करून घेतलेली एक तुम्हाला पेपर दाखवते. तर बघा, ही पेपर कटिंग मी ठेवलेली आहे. तर मी अर्धा इंच मुंड्याच्या साईडला खाली वरती घेतलेलं आहे. बघा, मी तुम्हाला आखूनही दाखवते. अर्धा इंच वरती घेतलेले आहे. त्यामुळे काय होईल, आपण जे मागचा डॉट देतो ना, तर डॉट असा निमुळता झाल्यावर तो भाग अर्धा इंच खाली येत असतो आणि तो जर अर्धा इंच आपण कट केला नाही तो जास्तच खाली येतो आणि आपल्या गळ्याचे तिथे वर उचलल्यासारखे होते. ते दिसायलाही खूप विचित्र दिसते. त्यामुळे तुम्ही ही टिपसुद्धा फॉलो करा. असे अर्धा इंच कट केल्यामुळे जेव्हा आपण टक्स टाकतो त्यावेळी बरोबर टक्स जिथच्या तिथे येणार आहे.
आता नंतरची टिप तुम्हाला मी सांगते. आपण ब्लाऊजचा हा खालचा भाग मोजून घेत असतो आणि त्याचा चौथा भाग घेत असतो. समजा आता हा भाग मी मोजून घेते, हा 14 भरलेला आहे, म्हणजे याचा डबल केला तर 14 आणि 14 28 भरणार आहे, म्हणजे कंबर आपली 28 भरणार आहे. तर आता आपल्याला 28चा चौथा भाग घ्यायचा आहे. तर खूप जणे काय करतात, 28चा चौथा भाग 7 घेतात, 7 चूक 28. तर हे चुकीचं आहे, तसे करायचे नाही आपल्याला. आपण जे टक्स टाकतो ना त्यामध्ये अर्धा इंच दोन्ही साईडला आपल्याला जाणार आहे. 1 इंच शिलाईमध्ये जाईल किंवा अर्धा इंच जाईल. मग काय होते, आपली शिलाई मार्जिन ही आपल्याला कमी पडते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, वरचे जे आपण घेतलेले आहे तेवढंच खाली घ्यायचं आहे. वरी आपण छातीचा चौथा भाग टाकलेला आहे मुंड्याला, तेवढाच खाली टाकायचा आहे. तर मला तरी वाटते की आजपर्यंत अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कुणीच सांगितल्या नसेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.